आणि आता एक ब्रेकिंग बातमी। अंगणवाडीमध्ये सर्वसामान्य लहान मुलांना सर्वकष आहार मिळावा या हेतूनं शासनाने पोषण आहार पुरवला जातोय। गोंदियामध्ये मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये दगड निघाल्याच्या तक्रारी पालकांनी शासनाकडे केल्या। आहार मुलं खात नसल्याच्या तक्रारी सध्या अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहेत आणि अंगणवाडीमध्ये येणारा हा आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वी देण्यात येणारा आहार देण्यात यावा अशी मागणी पालक करू लागले। हे जे पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला, हे आमच्या मुलासाठी हानिकारक आहे। हे जानवर सुद्धा नाही खाऊ शकत असं पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला। इसे आधी जे आम्हाला भेटायचं, आमची सरकारची विनंती है कि ते आम्हाला चालू करायचा। इसके पहले जो सामान दिया गया था वो बहुत अच्छा था, बच्चे खाने को देखते थे। अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ, इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही है। ये तो निर्जीव वस्तु है सर, और वह हमारे बच्चे सजीव वस्तु है। अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए, क्या पोजीशन होंगी? आप अच्छे सुशिक्षित हो, आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए। उत्कृष्ट दर्जाचा आहार दिल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकते। या कारणाने पूर्वी जो देण्यात येत होता जो आहार, तो आहार पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा है। मुझे पहले गेहूँ, चना दाल और मूंग दाल, नमक, हल्दी, मिर्ची, शक्कर दिया जाता था, परंतु आजकल मुझे इन सबको मिक्स करके ये आहार का पैकेट दिया जाता है। ये आहार के पैकेट में सब चीज़ें मिक्स है, पर हमें नहीं पता क्या मिक्स है, और इसको खाने पे ये पकता भी नहीं है प्रॉपरली, और इसके अंदर से काले काले पत्थर निकलते हैं, और इसका एक स्मेल आती है जब इस पैकेट को फाड़ा जाता है, और ये स्वादिष्ट भी नहीं लगता। आम्ही याबद्दल शासनाला वारंवार विनंती करत आहे आणि आम्ही ठरावसुद्धा पाठवलेला आहे की जो आता सध्याचा आहार जो येत आहे तो मुलांना खाणे नापसंत करत आहे। तशा तक्रारसुद्धा अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेल्या आहे। परंतु आत्ताचा जो आहार येत आहे तो अतिशय निकृष्ट आहे असं माझं मत आहे आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा तशी तक्रार केलेली आहे। सर्व प्रकल्पाला आणि सर्व अंगणवाडी सेविकांना आपण असं सांगितलेलं आहे स्पष्ट सूचना की आहार हा पॅकेट बंदच घेण्यात यावा आणि त्याच्यावरची डेट जी आहे ती तपासूनच आहार स्वीकारण्यात यावा। आता शासनाकडून जो आहार आम्हाला जो पुरवठा होत आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे रेडी टू ईट म्हणजे फूड आहे तो, त्याच्यामध्ये असं पालकांची जी तक्रार आहे तर त्याच्यामध्ये आता शासन म्हणते की त्यांना म्हणजे शिजवून तो खायचा आहे, पण जे आता ज्या पद्धतीची तक्रार आपण सांगत आहात तर त्या योग्य प्रकारे चौकशी करून त्याचा पाठपुरावा करू।